सर माझा एक प्रश्न आहे, एखाद्या शब्दावर अनुस्वार द्यायचा की नाही ते कसं ओळखायचं? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या मुलाने प्रश्न विचारला की सर अनुस्वार केव्हा येतो? नेहमी लक्षात घ्या, जरी प्रत्यय सारखे असले, आता या ठिकाणी मुलाचा चा प्रत्यय लावलाय आपण मूळ शब्दाला. मूळ शब्द काय आहे? मूल. आता या शब्दाला आपण चा प्रत्यय लावलं. आता दुसरा शब्द घेतला आपण तोच, पण अनेक वचनी घेतला. मुलांचा प्रत्यय जरी सारखी दिसत असली तरी यामध्ये फरक असा आहे. काय फरक आहे? तर हा शब्द एक वचनी आहे आणि हा शब्द अनेक वचनी आहे. म्हणजे अनेक वचनी शब्द जो असतो प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार दिलेला असतो. मग नेहमी लक्षात घ्या, शब्द जर अनेक वचनी असेल तर काय येतो? अनुस्वार येतो. समजलंय?